Hello friends, in the last lecture we have seen SDLC, that is Software Development Life Cycle. ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एखादं सॉफ्टवेअर जर आपल्याला करायचं असेल, डेव्हलप करायचं असेल तर विल हॅव टू फॉलो द लाईफ सायकल मॉडेल. जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचे जे काय स्टेप्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात. आता पुढचा नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे त्याच्यामधलं एक्झॅक्टली मॉडेल काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. So there is a very one basic model we will have to see, that is called as a waterfall model. ज्यालाच आपण क्लासिकल लाईफ सायकल मॉडेल असेही म्हणतो. आता जर बघायला गेलं तर तसं वॉटरफॉल मॉडेल इट इज लाईक जसं वॉटरफॉल करतं त्या टाईपमध्ये काही स्टेप्स असतात, काही फेजेस असतात, त्या फेजेसला आपल्याला फॉलो करावं लागतं, जेणेकरून आपण ज्या रिक्वायरमेंट कलेक्ट केलेल्या आहेत त्या कलेक्ट केलेल्या रिक्वायरमेंटचा वापर करून आपण एक छान असं सॉफ्टवेअर तयार करू शकतो. सो इन वॉटरफॉल मॉडेल, ज्यालाच आपण क्लासिकल लाईफ सायकल मॉडेल असं म्हणतो, द डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर प्रोसीड्स लिनियरली आणि सिक्वेन्शियली ज्या काही स्टेप्स आहेत त्या प्रोसीड केल्या जातात, विच आर फ्रॉम रिक्वायरमेंट अनालायसिस टू डिझाईन. म्हणजे रिक्वायरमेंट अनालायसिस पासून डिझाईन असेल, कोडिंग असेल, त्याच्यानंतर टेस्टिंग असेल, इंटिग्रेशन असेल, इम्प्लिमेंटेशन असेल आणि त्याची मेंटेनन्स असेल. आपण ह्या सगळ्या प्रोसेस बघितलेल्या आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये. आपण ह्या बेसिक स्टेप्स बघितलेल्या आहेत, त्याच सगळ्या फॉलो होतात वॉटरफॉल मॉडेलमध्ये, ज्यालाच आपण क्लासिकल लाईफ सायकल मॉडेल म्हणतो. जिथं सुरुवातीला रिक्वायरमेंट अनालायसिस केलं जातं, सगळ्या ज्या रिक्वायर्ड सॉफ्टवेअर बनवण्यासाठी ज्या ज्या रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या सगळ्या कलेक्ट केल्या जातात. त्याच्यानंतर त्याचं डिझाईन केलं जातं, त्याच्यानंतर त्याला कोडिंगला सुरुवात केली जाते. कोडिंग झाल्यानंतर त्या सॉफ्टवेअर जेव्हा तयार होतं त्यावेळेला त्याचं टेस्टिंग केलं जातं. अँड देन वी विल हॅव टू डू द इंटिग्रेशन प्रोसेस, आणि मग त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन, आणि मग त्या सगळ्या सॉफ्टवेअरची मेंटेनन्स त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते. आता या मॉडेलला आपण दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिनियर सिक्वेन्शियल मॉडेल. ते का म्हणतो आपण, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप कराव्या लागतात आणि ईच अँड एव्हरी स्टेपला आपल्याला फॉलो करावं लागतं, ईच अँड एव्हरी फेजला आपल्याला फॉलो करावं लागतं. तिथं कुठलीही फेज आपण ओव्हरलॅप नाही करू शकत. म्हणजे एक फेज सोडून आपण डायरेक्टली पुढच्या फेजला नाही जाऊ शकत. म्हणजे जर आपल्याला एकदमच रिक्वायरमेंट अनालायसिस झालं, रिक्वायरमेंट कलेक्ट झाला की डायरेक्टली आपण तिथं इंटिग्रेशनला किंवा मग मेंटेनन्सला नाही जाऊ शकत. आपल्याला सर्टन त्या ज्या काही फेजेस आहेत, ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपल्याला फॉलो कराव्याच लागतात. सो दिस मॉडेल इज सिम्पल टू अंडरस्टँड अँड रिप्रेझेंट अ प्रोसेस विच आर इझी टू मॅनेज अँड मेजर. अतिशय सोप्या काही स्टेप्स आहेत, त्यामध्ये आपल्याला सोप्या काही फेजेस आहेत त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात आपला काही जो गोल आहे तो अचीव करण्यासाठी. सो आफ्टर द कम्प्लिशन ऑफ वन फेज, द डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर मूव्स टू द नेक्स्ट फेज. म्हणजे जी एक फेज झाली की दुसऱ्या फेजला तो मूव्ह केला जातो. आता आपण जर बघितलं तर ह्या एक तुमच्या समोर टेबल आहे. द टेबल शोज द इनपुट्स अँड आउटपुट्स. या टेबलमध्ये काय दाखवले तर काही इनपुट्स आणि काही आउटपुट्स दाखवलेले आहेत प्रत्येक फेजचे वॉटरफॉल मॉडेलमध्ये. जर आपण बघितलं तर इनपुट टू फेज काय, डिफाईन थ्रू कम्युनिकेशन. डिफाईन थ्रू कम्युनिकेशन म्हणजे काय, तर आपल्याला ज्या रिक्वायरमेंट अनालायसिससाठी गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या आपल्याला समोरच्या व्यक्तीशी कम्युनिकेशन करून आपल्याला त्या मिळणार आहेत. ओके, आता हा इनपुट टू फेज झाला कुठल्या फेजसाठी, रिक्वायरमेंट अनालिसिससाठी. आता ह्याच्यातून आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, तर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स मिळणार आहेत. आणि सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स आपण जिथं सेव्ह करतो ते डॉक्युमेंट मिळणार आहे. दॅट इज सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आपल्याला मिळालं. ओके, त्याच्यानंतर काय झालं, एकदा का आपल्याला हे डॉक्युमेंट मिळाले की आपण ह्याचा इनपुट म्हणून यूज करणार आहेत. कशासाठी, तर पुढच्या प्रोसेससाठी, पुढच्या फेजसाठी. कुठली फेज आहे पुढची, तर डिझाईन फेज. ओके, आपण जर बघितलं स्टेप बाय स्टेप तर इनपुट काय, डिफाईन्ड थ्रू कम्युनिकेशन. कशासाठी, तर रिक्वायरमेंट अनालायसिससाठी. एकदा का रिक्वायरमेंट मिळालं त्याचं आउटपुट आपल्याला मिळालं. काय त्याचं आउटपुट, तर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट.
हे एकदा डॉक्युमेंट मिळालं की ह्याचा इनपुट म्हणून आपण वापर करणार आहोत. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंटचा इनपुट म्हणून आपण डिझाईन फेजसाठी वापर करणार आहोत. मग तिथं डिझाईन होईल आणि डिझाईन केल्यानंतर आपल्याला डिझाईनचा आउटपुट मिळणार आहे डिझाईन स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. आता एकदा का डिझाईन स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट मिळालं की आपण त्याचा परत यूज करणार आहोत ॲज अ इनपुट टू कोडिंग प्रोसेस और कोडिंग फेज. कोडिंग फेजला गेल्यानंतर एकदा का कोडिंग झालं की आपल्याला काय मिळणार आहे त्या ठिकाणी एक्झिक्युटेबल सॉफ्टवेअर मॉड्यूल्स मिळणार आहे. कोडिंग केल्यानंतर आपल्याला जे सॉफ्टवेअरचे एक्झॅक्टली एक्झिक्युटेबल सॉफ्टवेअर मॉड्यूल्स आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. ते एकदा का मिळाले आणि त्याचा आपण इनपुट म्हणून आपण वापर करणार आहेत पुढं टेस्टिंगसाठी. पुढच्या प्रोसेसला आपण त्याचा वापर करणार आहोत एक्झिक्युटेबल सॉफ्टवेअर मॉड्यूल्सचा. अँड देन वी विल डू सर्टन टेस्टिंग. टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला एक इंटिग्रेटेड प्रॉडक्ट मिळणार आहे. त्याच्यामधलं आउटपुट टेस्टिंगचं आउटपुट काय तर इंटिग्रेटेड प्रॉडक्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टेबल दॅट इज इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर हा दिसणारा टेबल हा खूप महत्वाचा आहे. एकदा का आपल्याला ह्या टेस्टिंग प्रोसेसच्या आपण बाहेर पडलो त्याचं आउटपुट आपल्याला मिळालं की ते मिळणार आहे इंटिग्रेटेड प्रॉडक्ट. आणि इंटिग्रेटेड प्रॉडक्ट आपल्याला मिळाल्यानंतर आपण इंटिग्रेटेड प्रॉडक्टचा वापर ॲज अ इनपुट म्हणून करणार आहेत आपण इम्प्लिमेंटेशनसाठी. ह्या सगळ्या गोष्टी एकदा इम्प्लिमेंटेशन प्रोसेसला आल्या की आपल्याला ह्याचं आउटपुट मिळणार आहे ते एक डिलिव्हरेबल सॉफ्टवेअर असेल. म्हणजे एक ॲक्च्युअल सॉफ्टवेअर आपण ज्याला म्हणतो ते सॉफ्टवेअर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे ते कम्प्लीट सॉफ्टवेअर असेल. कम्प्लीट सॉफ्टवेअर आहे पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही त्याच्यामध्ये देर आर सम drawbacks or there are some certain what we can say some errors are there in that software. त्या सॉफ्टवेअरचा वापर आपण परत ॲज अ इनपुट म्हणून करणार आहोत कुठल्या फेजसाठी तर मेंटेनन्ससाठी. म्हणजे ज्या काही उणिवा किंवा काही ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये राहिलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला भरून काढायच्या ह्या मेंटेनन्स फेजमध्ये. सो दॅट द मेंटेनन्स फेजचा आपल्याला आउटपुट मिळणार आहे चेंज्ड रिक्वायरमेंट्समध्ये. सो दिस प्रोसेस इज स्टील गोइंग ऑन. म्हणजे ही प्रोसेस लूपमध्ये सुरूच असणार आहे. ओके, सो these are the some of the phases which are there in the waterfall model which are very important. ह्या टेबलवरून तुम्हाला ही आयडिया आली असेल what is input to phase, what is mean by process and what is that output to the phase. Again that output whatever we have got that we can use as a input to another phase. म्हणजे दुसऱ्या फेजसाठी आपण त्याचा इनपुट म्हणून वापर करणार, परत प्रोसेस होणार आणि परत त्याचा आपल्याला आउटपुट मिळणार. सो दिस इज व्हेरी सिम्पल. सो आता ह्या एक्झाममध्ये ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं, डायग्राममध्ये जर तुम्ही केअरफुली बघितलं तर हे एक वॉटरफॉल मॉडेल आहे. वॉटरफॉल कसा करतोय वरून खाली. सो द सेम लाईक वॉटरफॉल मॉडेल दिस मॉडेल इज वर्क्स. म्हणजे वर आपण जर बघितलं तर पहिली फेज आहे. त्या पहिल्या फेजमध्ये काय दिलेलं आहे तर सिस्टीम इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग मॉडेलिंग अँड फिजिबिलिटी स्टडी. हे कशासाठी लागणार आहे आपल्याला? सिस्टीमची इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग करणं, मॉडेलिंग करणं आणि फिजिबिलिटी स्टडी करणं आपल्याला लागणार आहे त्याच्या रिक्वायरमेंट कलेक्ट करण्यासाठी. एकदा का आपल्याकडे रिक्वायरमेंट त्याच्या गॅदर झाल्या आणि त्याचा आपण अनालिसिस केलं की आपण नेक्स्ट फेजकडे जाऊ शकतो दॅट इज डिझाईन. म्हणजे ज्या रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन विथ द हेल्प ऑफ रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट वी कॅन डू द डिझाईन प्रोसेस. Then with the help of this design specification document we can do coding, again we can do testing, again we can have a implementation and maintenance. So this is a graphical representation of classical waterfall model. आता ह्या फेजेस आपण बघितल्यात की फेजेस जर आपण इलॉबरेट केल्या तो फर्स्ट फेज इज अ सिस्टम इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग अँड मॉडेलिंग. सगळ्या इन्फॉर्मेशन सगळ्या रिक्वायरमेंट्स अगोदर एका डॉक्युमेंटमध्ये कलेक्ट करणे हे असेल. सेकंड फेज इज त्या रिक्वायरमेंट अनालायसिसचं डॉक्युमेंट तयार करणं असेल. थर्ड फेज इज त्याचं डिझाईन तयार करणं असेल. फोर्थ फेज इज अ डू सर्टन कोडिंग ऑन दॅट. अँड फिफ्थ फेज इज अ whatever we have designed a software we can take it to the testing purpose. आणि एकदा का त्याचं टेस्टिंग झालं आणि ते प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये बाहेर काढलं की त्याची आपण मेंटेनन्स त्या ठिकाणी करणं असेल. सो दीज आर सम ऑफ दी फेजेस आर देअर इन द वॉटरफॉल मॉडेल. दिस इज व्हेरी सिम्पल. वॉटरफॉल मॉडेल हे अतिशय सिम्पल आहे. फक्त काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे
ह्या वॉटरफॉल मॉडेलमध्ये आपण कुठल्याही फेजला ओव्हर आपण त्याला ओव्हर काय म्हणू आपण त्याला एक फेज आपण सिक्वेन्शियली आपल्याला त्याला जावं लागतं. आपण कुठल्याही फेजला ओव्हरटेक करू शकत नाही किंवा आपण त्याच्या एक फेज सोडून आपण पुढच्या फेजला डायरेक्टली जाऊ शकत नाही. वी विल हॅव टू फॉलो ईच अँड एव्हरी फेज which is very required one, which is very important one. So this is all about waterfall model. So this is all about today. If you have any doubt, any query, you can put it onto the discussion forum, so that I will give you the answer. So this is all for today. Thank you all.